भोला भोला अहो लाईव्ह सुरू आहे, इथे काय करताय तुम्ही? व्हेरी गुड क्वेश्चन मॅडम. मॅडम त्याचं काय माहिती आहे का, आता महानगरपालिकेचे निकाल आहेत जसं की सगळेजण बघतायत तर, आणि मी या निकाला अगोदर की नाही मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक मतदार राजाला विचारलेलं आहे की काय म्हणतोय मतदार राजा. मेहनत मी केली आणि आता लाईव्ह निकाल सांगून तुम्ही सगळं क्रेडिट खाऊन जाताय मॅडम, चुकीचं आहे. थांबा, तुमच्या भाषणाला ब्रेक मारा. नाही कसं आहे, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आलेला आहात, दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल हा, बरोबर ना? त्यामुळे आधी आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया की हे आहेत भोलानाथ धडपडे, जे मला ओळखीची गरज नाही, तुमचं नाव सांगा तुम्ही. एरवी आपण यांना फील्डवर बघत असतो, ग्राउंडवरनं ते आपल्याला तिथला रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, आणि आज खुद्द भोलानाथ धडपडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्व चाहत्यांना नमस्कार, भोलानाथ धडपडेचा नमस्कार. तर मग भोलानाथ, जसं की तुम्ही फील्डवर गेला होतात, महापालिकांचा आज हा महानिकाल लागतोय. अगदी अगदी मला सांगा, तुम्ही फील्डवर जाऊन अनेक मतदार राजांच्या जी मतं होती ती जाणून घेतलेली आहेत. काय म्हणतोय मतदार राजा? अगेन व्हेरी गुड क्वेश्चन मॅडम. तर काय म्हणतोय मतदार राजा, मी मतदार राजाला विचारलेलं आहे, त्याच्या मनातले प्रश्न काय हे सगळं विचारलं. पण मॅडम, जो निकाल लागलेला आहे तो जरा वेगळा लागलेला आहे. कारण की मी जेव्हा विचारलं मतदार राजाला की काय म्हणतोय मतदार राजा, तू कोणाला मत देणार, तेव्हा अनेक मतदार राजाचे जे विचार होते, ते समर्थन होतं ते वेगळ्या नव्हतं. जसं की मी दादरच्या मतदार राजाला विचारलं, त्या मतदार राजाचा कल ठाकरे बंधूंच्या बाजूने होता. पण आता जरा चित्र काहीसं वेगळं आहे. आता मी गिरगावमध्ये सुद्धा गेलो होतो, त्यानंतर सांताक्रूज म्हणा, गिरगाव म्हणा, तिकडे गेलो होतो. पण इकडचा मतदार राजा जो होता त्याचं समर्थन वेगळ्याला होतं. पण आता आपण जसं की पाहतोय की ठाकरे बंधूंना समर्थन तितकंसं नाहीये, कारण की आता महायुतीचं पारडं जड आहे आणि आता त्यांचा विजय आता उंबरठ्यावर आहेत, महायुती विजयाच्या उंबरठ्यावर आहे मॅडम. बरोबर आहे भोला, पण मला सांगा की तुम्ही शिवाजी पार्क, गिरगाव, जोगेश्वरी या ठिकाणी, या मतदारसंघात तुम्ही फिरलेला आहात. आपला जी आकडेवारी आहे ती समोर येते, अजून जो महत्वाचा जो निकाल आहे तो आपल्या समोर यायचा आहे. पण अनेक ठिकाणी तुम्ही फिरलात, तिथले जे मतदार आहेत त्यांच्या नेमक्या समस्या काय होत्या, काय समजलं तुम्हाला त्यांच्याशी बोलून? मतदारांच्या समस्या तर अनेकच आहेत. काही मतदार आहेत त्यांना रस्त्याच्या समस्या आहेत, काही पाण्याच्या जाचामुळे अतिशय त्रस्त आहेत मॅडम, तुम्हाला काय सांगू. पण आता त्यांनी त्यांचं मतदान केलेलं आहे. आता आपल्याला आज चित्र दिसतंय की त्यांच्या मतदानाचा हक्क तर बजावला आहे. आता त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या त्यांच्या नगरसेवकाकडून पूर्ण होत आहेत की नाही, हे आता पुढच्या 5 वर्षात पाहणं मॅडम अत्यंत महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे. पण मग बोला, मला सांगा तुम्हाला काय वाटतं, आता जो महापौर बसेल? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.